विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. ज्ञानवंदन निष्कटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समाजसुधारक हा जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे त्यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत. अपकमिंग जेवढ्याही एक्झाम आहेत जसे की समाज कल्याण, महिला व बालविकास विभाग, आदिवासी विकास विभाग यामध्ये सामान्य ज्ञान टॉपिकमध्ये हा टॉपिक विचारलाच जातो. त्यामुळे आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. आणि आपण जी ही व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक 22 आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, कशामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय. 4 ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक बघा. ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता. तर लक्षात घ्या, बहिष्कृत भारतमधील डॉक्टर आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय. पुढील प्रश्न, 1906 मध्ये दलित संघाची स्थापना करून त्याद्वारे दलितोद्धाराचे कार्य कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे. पुढील प्रश्न, महर्षी कर्वे यांनी डॅडॅश येथील विधवेशी पुनर्विवाह केला होता? तर लक्षात घ्या, शारदाश्रम येथील विधवेशी पुनर्विवाह केला होता. पुढील प्रश्न, 1958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? तर याचं योग्य उत्तर आहे धोंडो केशव कर्वे. पुढील प्रश्न, बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली? तर लक्षात घ्या, बहिष्कृत हितकारणी सभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली. यानंतर पुढील प्रश्न, मूकनायक हे नियतकालिक कोणी सुरू केले? तर मूकनायक हे नियतकालिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. पुढील प्रश्न, इसवी सन 1927 या वर्षी महाड येथे 14 तळे सत्याग्रह कोणी सुरू केला? तर तो सुरू केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत कोणती मागणी केली? तर ही मागणी आहे स्वतंत्र मतदारसंघाची. पुढील प्रश्न, डॅडॅश हे सामाजिक क्रांतीचे जनक होते? तर ते होते महात्मा ज्योतिबा फुले. पुढील प्रश्न, डॅडॅशचा आधार घेऊन आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला? तर लक्षात घ्या, बुद्धी प्रामाण्यवादचा आधार घेऊन आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी एक छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. समाज कल्याण विभाग याकरता आपण जर फॉर्म भरला असेल तर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक, लघुलेखक, लघु टंकलेखक याकरता आपण क्वेश्चन बँक घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला 18,000+ प्रश्न बघायला भेटतील. टॉपिक वाईज तुम्हाला ऑनलाईन टेस्ट भेटतील, अपडेटेड चालू घडामोडी भेटतील. याकरिता आपण ॲप डाउनलोड करायचं आहे आणि कोर्स परचेस करायचा आहे. कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सराव प्रश्नपत्रिका आणि फुल लेंथ टेस्ट हे सर्व मटेरियल तुम्हाला भेटणार आहेत. यासोबत तुम्हाला महिला व बालविकास विभाग याकरता मटेरियल पाहिजे असेल तर ते देखील उपलब्ध आहेत. सेम डिटेल आहेत. याची देखील कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तर लगेचच ॲप डाउनलोड करा. मोबाईल नंबर टाकून तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि कोर्स परचेस करायचा आहे. यानंतर पुढील क्वेश्चन आहे, मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी केली होती? तर योग्य उत्तर आहे अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी जनता पत्र व डॅडॅश या वृत्तपत्रांचा वापर केला? तर योग्य उत्तर आहे जनता पत्र व मूकनायक ह्या वृत्तपत्रांचा वापर केला. पुढील प्रश्न, जातिभेद व अस्पृश्यता निवारणासाठी डॅडॅश यांनी इसवी सन 1944 मध्ये समता मंच
स्थापन केला? तर योग्य उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. पुढील क्वेश्चन, राजर्षी शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते? तर लक्षात घ्या, राजर्षी शाहू महाराजांचं मूळ घराणे आहे घाटगे. पुढील प्रश्न, 1875 साली आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ती केली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी. पुढील प्रश्न, पुणे येथे इसवी सन मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली? तर कधी? तर पुणे येथे इसवी सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. पुढील प्रश्न, सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना डॅश केली? तर लक्षात घ्या, ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसांच्या मुक्तीसाठी. पुढील प्रश्न, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर ते लिहिलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. पुढील प्रश्न, पाणी पुरवठ्यासाठी धरणाची उभारणी, रीतीचं आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यानशास्त्र व संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम कोणी मांडल्या? तर हे समाजसुधारक आहे महात्मा ज्योतिबा फुले. पुढील प्रश्न, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे खालीलपैकी कोणाचे ब्रीदवाक्य आहे? तर हे वाक्य आहे गोपाळ गणेश आगरकर यांचे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण आजच्या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न बघितले आहेत. तसेच आपल्याला आदिवासी विकास विभाग याकरता जर क्वेश्चन बँक पाहिजे असेल ती देखील आपण घेऊ शकतात. यामध्ये देखील 18,000 प्लस प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत. कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. आपण कोणत्याही पदाकरता जर फॉर्म भरला असेल तर हे सर्व मटेरियल तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. 1 वर्षाची या ठिकाणी व्हॅलिडिटी या ठिकाणी असणार आहेत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.